हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण म्हणून आपण लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी साजरी करत असतो। आता दिवाळीच्या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये माता लक्ष्मीचं आवाहन कसं करायचं त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। बघा, 17 तारखेला म्हणजे वसुबारसाच्या दिवशी एकादशीनंतर पहिला दिवा लावला जातो। मग 17, 18, 19, 20 आणि 21 या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये अगदी तुम्ही 22 तारखेला सुद्धा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर काही सेवा करायची आहेत, काही उपाय करायचे आहेत। माता लक्ष्मी बघा, ज्या घरात लेकी सुना खळखळून हसतात त्या घरात अखंड माता लक्ष्मी वास करत असते आणि तुमच्या घरातील लेकी सुना हीच तुमची चालती फिरती लक्ष्मी आहे। तरीसुद्धा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर काही प्रयोग करायचे आहेत, काही सेवा करायचे आहेत। ज्या घरात लक्ष्मीपूजन होतं त्या घरात माता लक्ष्मीपूजनच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी येणार। पण त्याच्या आधीसुद्धा माता लक्ष्मीला आवाहन कसं करायचं? आता आवाहन करणं म्हणजे काय काय जी आपण कालाष्टमीची जी काही सेवा आपण करणार आहोत, कालपासून जी काही सुरू केली आहेत, पण ती जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मी वास करत असते, हे तेवढंच खरं आहे। अगदी 90% घराची साफसफाई झाली असेल, त्याचबरोबर काही घरात तर फराळाचं पण सुरू झालं असेल, पण आपल्या मुख्य दरवाजावर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत, त्याचबद्दलच्याच आपण माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील साफसफाई करून झाली असेल, बरोबर, पण या 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत म्हणजे नंतर दररोज आपल्याला आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। आताच तुम्ही म्हणाल की ताई आमची सगळी साफसफाई झाली आहे, तरीसुद्धा नित्यनेमाने दररोज उठल्यावर आंघोळ केल्यावर माता लक्ष्मीची चाहूल काय आहे, काय गोष्टी केल्याने माता लक्ष्मीची चाहूल आपल्याला मिळते, काय सेवा केल्याने आपल्याला माता लक्ष्मीची चाहूल लागते, तर त्याच्यातलं पहिलं कारण आहे तर ते तुमचं मुख्य दरवाजा स्वच्छ करणं। दररोज अगदी 5 मिनिटात फडकं मारून घ्या, एकदम कोरडं फडकं घ्या किंवा ओलं घ्या आणि अर्थात चांगलंच घ्या, कारण तुम्ही फडकं चांगलंच घ्याल, कारण मुख्य दरवाजाही त्याच्याबरोबर आपण शुभलाभ काढत असतो, म्हणून स्वच्छ तो अगदी 2-3 मिनिटात तो स्वच्छ करायचा, मागून पण करायचा, पुढून पण करायचा। हे करून झाल्यावर दुसरं येतं बघा, आपण दिवाळीच्या वेळेस ना अगदी आंब्याचे डहाळे लावत असतो, तोरण लावत असतो, अगदी कोणी रुद्राक्षाचं लावतं तर कोणी कवड्यांचं लावतं, पण खरा मान तर हा आंब्याच्या डहाळ्यांचा आहे किंवा अशोकाच्या झाडांचा आहे। तर त्याचे जे काही पान आहे, त्याचं जे काही आजकाल आपण बघतो ना की अशोकाच्या झाडांची पानं किंवा आंब्याची डहाळे, अगदी आपण दिवाळी सणात म्हणजे ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतो त्याच दिवशी आपण आंब्याचे डहाळे, अशोकाचे पान लावून त्यांचं फुलांचं तोरण लावत असतो, नाहीतर एरवी आपण साधंच तोरण लावत असतो। मग आता ते कवड्यांचं घ्यावं नाहीतर रुद्राक्षाचं घ्यावं, प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक प्रश्न आहे। तरीसुद्धा जर शक्य असेल ना तर अगदी दररोज 5 दिवसांमध्ये दररोज आंब्याचे डहाळे आपल्याला दाराला आवर्जून लावायचे आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल। हे झालं पहिलं। आता दुसरं काय आहे तर मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। सेफ्टी डोअर तुम्ही स्वच्छ करा नका करू, पण मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। ह्या 5 दिवसांमध्ये रांगोळ्या काढायच्या आहेत आणि आपण रांगोळ्या काढतोच, पण त्या रांगोळ्यांमध्ये विशेष असा समावेश असणार आहे ते लक्ष्मीचं पाऊल काढायचं आहे, गोपद्म काढायचं, ज्याला आपण गायीचे पावलं म्हणतो। तर लक्ष्मीचे पावलं आणि गोपद्म कुठल्याही बाजारात तुम्हाला दुकानात मिळून जाईल। अगदी तुम्ही रोजच्या रांगोळ्या ज्या तुम्हाला काढायच्या आहेत त्या पण तुम्ही काढू शकता, पण रांगोळी काढायची आहे, कारण तुमच्या घरात येणारे व्यक्ती याच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला माहीत नाही। तोंडावर गोड बोलणारे आणि आपल्या वेलविशरच असतो असं नाही, म्हणून आपणही आणि त्याच्या पलीकडे पण माता लक्ष्मीचं आपण आव्हान करतो। माता लक्ष्मी या प्रत्येकाच्या घरात वास करणार आहे, पण तिला मानपान पण पाहिजे, ती पण आपल्या घरी येण्यासाठी तिला मानपान पाहिजे, तर त्याच्यासाठीच आपल्याला सगळी पूर्वतयारी करायची आहे। मग रांगोळी काढून झाल्यावर दररोज 5 दिवस, आणि खरं तर आजपासूनच म्हणजे कालाष्टमीपासूनच तुम्ही करा, पण काही कारणांनी महिलांना करणं शक्य होत नाही, तर नक्कीच त्यांनी एकादशी म्हणजे 17 ते 21 तारखेपर्यंत दररोज त्यांनी आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं। अगदी चिमूटभर हळद घ्या, भरपूर म्हणजे 1 चमचा तरी गोमूत्र टाका, पाणी टाका आणि मग कारण बघा, गोमूत्र आपल्या घरातील नकारात्मकता शुद्धीकरण करण्याचं काम करत असतं। आणि खरं तर या 5 दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही फरशी पुसत असता त्याच्यामध्ये पण थोडं गोमूत्र आवर्जून टाकावं। पण जेव्हा आपण सगळेजण वल्गासुक्त आणि कालभैरष्टकची सेवा करणार आहोत त्याच्याचबरोबर अगदी रोज आपण सुगंधित उठणे बिटणे लावतो, घरात एकदम परफ्यूम वगैरे मारतो, त्याच्यापेक्षा पण आपल्या घरातील नकारात्मकता जाणार आहे ना, त्याच्यासाठी अगदी 2-3 थेंब तरी तुम्ही गोमूत्र जेव्हा फरशी पुसणार आहात तेव्हा त्याच्यामध्ये दररोज टाकायला विसरायचं नाही। तुम्ही खडा मीठ टाकणार असतीलच चालेल, पण त्याच्याबरोबर 2-3 थेंब गोमूत्र टाकायला मात्र विसरू नका।
आता बघा, आपण उंबराला हळदीचं लेपन केलं, मुख्य दरवाजा आपण स्वच्छ केला. आता आपण काय करत असतो ना, अर्थात समजू शकतो की रोज शुभलाभ काढायला जमत नाही, म्हणून आपण काय करतो, स्टिकर लावतो. त्याला छानपैकी शुभलाभ काढतो आणि स्वस्तिक लावतो. तर कोणी स्टिकर चिटकवतं, तर कोणी चांदीचं काढतं. अगदी त्यांनी खूप स्वस्त आहे, महाग नाही आहे ते चांदीचं स्टिकर वगैरे. पण खरा मान आपण जेव्हा कुंकवाने शुभलाभ आणि स्वस्तिक काढतो ना, खरा मान त्याला आहे. जसं मी सांगितलं की आपण जेव्हा तोरण लावत असतो तर त्या तोरणाला काही नाही आहे, पण जेव्हा तुम्ही अशोक आणि पानांचं तोरण लावतो, आंब्याच्या पानांचं तोरण लावत असतो, त्याचबरोबर तुम्ही जे काय रांगोळी वगैरे काढणार आहेत, बाकीच्या गोष्टी काहीच नाही, पण फक्त दररोज करणं शक्य होत नाही म्हणून आपण हे तिथे ठेवत असतो. या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये न चुकता आपल्याला काय काय करायचं बघा. घराचा मुख्य दरवाजा, मग ताई आमचं भाड्याचं घर आहे, स्वतःचं आहे, बिंदास तुम्ही हे सगळं करू शकता. तुम्हाला शुभ आणि लाभ अगदी कुंकवाने बघा. आता कुंकू आहे ना, हळदीचं कुंकू असतं, जे हळदीपासून जे कुंकू बनतं ना ते जास्त चांगलं असतं. आणि फक्त डार्क कुंकू असतं ना, ते त्याने शुभलाभ काढलं की तो जो काही डाग आहे किंवा जे काही काढलेलं आहे तर ते लगेच खराब होऊन जातं, म्हणजे ते आपल्याला परत काढता येत नाही. म्हणून तुम्ही हळदीचंच कुंकू वापरा. आणि शुभलाभ आणि मध्ये स्वस्तिक काढायचं आहे, म्हणजे शुभ आणि लाभ ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. दररोज या 5 दिवसांमध्ये चुकवायचं नाही आहे. शुभ लाभ काढा, तुम्ही हाताने काढा, बोटाने काढा किंवा काडीने काढा तरी चालेल, पण शुभ आणि लाभमध्ये स्वस्तिक काढा. त्याला 2 सीमारेषा असं सुंदर तुम्हाला काढायचं आहे. हे करून झाल्यावर दररोज तुम्हाला तुमच्या उंबऱ्याची पूजा करायची आहे, धूपदीप तुम्हाला ओवाळायचा आहे, आणि जो मुख्य दरवाजा आहे त्याला पण तुम्हाला धूपदीप ओवाळायचा आहे. हे तुम्हाला दररोज न चुकता करायचं आहे. जेव्हा तुम्ही रांगोळी काढणार आहात बघा, आता काय होतं ना, बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की देवाच्या समोर मस्त अशा कॅन्डल ठेवलेल्या असतात, ते सुशोभित करण्यासाठी, म्हणजे आपण डेकोरेशनसाठी तुम्ही ठेवलेलं आहे. तुम्ही थोडंसं लांब ठेवा. दिवाळीच्या दिवशी पण पंतीला मान आहे, पंतीलाच मान आहे. भले तुम्ही मुख्य दरवाजावर ढीगभर कॅन्डल लावलं तरी हरकत नाही, पण 2 पंत तरी असणं महत्त्वाचं आहे. दररोज आपल्याला आपल्या घरातली तुळस आहे तर त्या तुळशीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आपल्या उंबऱ्यावर सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. भले तुम्ही तेलाच्या 2 पंता लावणार असाल तरीसुद्धा तुम्ही राईट साईडला, म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर तुम्ही उजव्या बाजूला लावा, डाव्या बाजूला लावा, मधोमध लावा, पण एकतरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्हाला हे आवर्जून करायचं आहे. तुळशीसमोर अगदी या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुळशीसमोर सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हे करून झालं, जेव्हा तुम्ही रांगोळी दिवा लावणार, पंती लावणार, रांगोळी काढणार, तर तुमच्या घराच्या बाहेर एकही चप्पल दिसणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची. भले दार तुम्ही खूप सुशोभीकरण केलं, पण घराच्या बाहेर ढिगभर चपला असेल तर त्याला काही अर्थ नाही. चप्पल म्हणजे ती तुमची दरिद्री आहे, आणि ज्याच्या घराच्या बाहेर चपला आहेत त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. तुम्ही घरच्यांना आधीच वॉर्निंग द्यायची. खरं तर हे रोज करायचं, पण आपण कितीही सांगितलं तरी घरचे ऐकतीलच असं नाही. पण या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये ना त्यांना सांगायचं की बाहेरून आल्यावर चप्पल आपापल्या जागी ठेवायचे, बाहेर एकही चप्पल दिसता कामा नये. जर तुमच्याकडे शूरॅक असेल किंवा दुसरं काहीतरी असेल तर त्याच्या बाहेर ठेवा, थोडीशी लांब ठेवा, पण तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल दिसता कामा नये. हे प्रत्येकाने शिस्त या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये तरी आपण आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे. जसं जसं मी तुम्हाला सांगितलं की दररोज किती पण कॅन्डल लावा, पण पंत्या लावा. ह्या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये बघा, आपण खूप धूप लावतो, अगरबत्ती लावतो, मान्य आहे, पण या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये ना गुलाबाची अगरबत्ती, गुलाब फ्लेवर असलेली अगरबत्ती, आता ती कुठली पण ब्रँडची घ्या, तुम्हाला जे आवडते ते घ्या, पण गुलाबाची अगरबत्ती, गुलाबाची धूप, ही जी धूप असते ना, किंवा गुलाबाचा म्हणजे गुलाबाचा सुगंध असलेली धूप, अगरबत्ती, ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणून याचा वापर जास्तीत जास्त करावा. संध्याकाळी जेव्हा तुमच्या घरात सेवा चालू असेल, दारं खिडक्या उघड्या ठेवायच्या. अगदी काही भीतीदायक वातावरण असेल किंवा जर तुम्ही सेफ नसाल तर तुम्ही मुख्य दरवाजा खोलायचा, सेफ्टी डोअर तुम्ही लावून घेऊ शकता, पण शक्यतो लक्ष्मी येण्याचा टाईम असतो तर तेव्हा दार उघडं ठेवण्याचा प्रयत्न करा. अर्धा पाऊण तास पण आपल्याला भीती वाटते की नको, काही यायला नको, मग नाहीतर मग आपण घरात एकटेच असतो, मग अशा वेळेस तुम्ही सेफ्टी डोअर लावून घ्या, पण मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा प्रयत्न करा. 6, 6:15च्या टायमिंगला कुठलेही गाणे, कुठलेही TV सिरियल, म्युझिक, ज्याला आपण काय सिरियल वगैरे बघत असतो, अजिबात लागता कामा नाही. तुम्ही 6:15च्या टायमिंगला माता लक्ष्मी येण्याच्या आधी, म्हणजे आपल्याला जेव्हा दिवा अगरबत्ती करत असतो तेव्हा तुम्ही तुमच्या ज्या काही सेवा आहेत, मग तुम्ही कनकधारा स्तोत्र लावा किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम लावा, ललिता सहस्रनाम लावा, ह्या गोष्टी करून आनंद मिळतो मनाला. आता बघा, आपल्याला इतकं छान वाटतं तर नक्कीच माता लक्ष्मीला सुद्धा ते बघून छान वाटेल आणि तीही आपल्या घरात अखंड वास करेल. आणि याच दिवसाच्या कालावधीमध्ये
कृपया करून घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची. कारण धनतेरस नंतर रविवार आला आहे, मग लगेच घरच्यांना डिमांड करतात, म्हणजे घरच्यांच्या डिमांड असतात, तर ह्या गोष्टी होणार नाही याची काळजी घ्यायची. तर या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये अजिबात घरात कुठल्याही प्रकारची कटकट, भांडण, कोणीतरी फोन करणार आहे, एखादी व्यक्ती असतो ना आपल्या आयुष्यामध्ये की थोडासा म्हणतो ना की त्रासदायक असतो, अशा व्यक्तीशी लांब राहणं की आपणच माघार घेणं. कारण या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये माता लक्ष्मीला आव्हान आपण करणार आहोत आणि आपल्याकडनं काही चुका घडल्या किंवा अगदी रागाच्या भरात कुणाला तरी काहीतरी बोललो तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणारच नाही. कारण तिला स्वच्छता, तिथे टापटीपणा, त्याच्याबरोबर घरात शांतता प्रिय असते. ती शांतता कशी राखेल हे काम फक्त घरातली कुलस्त्रीच करू शकते. म्हणून सगळ्यांनी शांत राहावं आणि माता लक्ष्मीचं हे जे काही 5 दिवस तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे. तर ठीक आहे, तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.